पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात आहेत। नाशिक नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नवी मुंबईत पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। नवी मुंबईतील अटल सेतूचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। या लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज सकाळी त्यांनी नाशिक इथे जात काळाराम मंदिरात दर्शन घेतलं, गोदातीरी त्यांनी आरती केली। त्यानंतर तिथला अभिप्राय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिला आणि ते पंतप्रधान मोदींचा स्वतःच्या हस्ताक्षरातला अभिप्राय हा फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीकडे आहे। नाशिकहून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे थेट नवी मुंबईच्या दिशेने निघाले। नवी मुंबईमध्ये अटल सेतूचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। अटल सेतू हा मध्य मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा सेतू आहे। या सेतूमुळे जवळपास 1.5-2 तासाचा जो प्रवास आहे तो कमी होऊन अवघ्या 20 मिनिटांवर आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते हे लोकार्पण होणार आहे। या लोकार्पणानंतर सर्वांसाठी हा पूल खुला असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा। महाराष्ट्रात सर्वप्रथम त्यांनी नाशिकात भेट दिली। नाशिक इथं त्यांनी काळाराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं, गोदातीरी महाआरती केली। त्यानंतर नवी मुंबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। 1.5-2 तासाचा प्रवास या अटल सेतूमुळे अवघ्या 20 मिनिटात करता येणार आहे। त्यामुळे आता नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे। अटल सेतूची अनेक वैशिष्ट्ये आहेत। मोठा प्रवास नवी मुंबईकरांचा यामुळे कमी होऊन अवघ्या 20 मिनिटात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज याचं लोकार्पण झाल्यानंतर उद्यापासून हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे। मध्य मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा हा अटल पूल आहे। नवी मुंबईतून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शुभम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे। सध्या काय परिस्थिती आहे? पंतप्रधान किती वेळात तिथे पोहोचतील? कसा कार्यक्रम एकूणच आखण्यात आलेला आहे? अगदी बरोबर तेजल, बघायला गेलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे आहेत आज सकाळी महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये ते नाशिक या ठिकाणी गेले होते आणि नाशिकवरनं ते पुढे आता मुंबई शिवडी या ठिकाणी येणार आहे। शिवडी नवासेवा हा जो MTHL ब्रिज आहे त्याचं लोकार्पण जे आहे आज होणार आहे। बरेच प्रतीक्षेनंतर हा जे लोकार्पण आहे आज होणार आहे आणि सोबतच बघायला गेलं तर 22 किलोमीटरचा एक मोठा रस्ता आहे ज्याचा 250 रुपये इतका कर असणार आहे, टोल चार्ज असणार ज्याला आपण बोलतो तो असणार आहे। सोबतच त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत त्याच रस्त्याने 22 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर नवी मुंबई विमानतळ या ठिकाणी येणार आहेत आणि याच ठिकाणी जे आहे अन्य काही प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन होणार आहे। 30,000 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत त्याचं उद्घाटन तेजल या ठिकाणी होणार आहे आणि त्याच ठिकाणी आता आपण उपस्थित आहोत। जी, यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी येण्यासाठी अजून किती वेळ, काही माहिती समजलेली आहे का? एक अर्धा ते पाऊण तास लागण्याची शक्यता आहे। नियमितपणे बघायला गेलं तर 3:10 झालेले आहेत। 4:15 वाजता जो आहे हा कार्यक्रम नवी मुंबईमधून सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर 5 वाजता नरेंद्र मोदी जे आहेत ते महाराष्ट्रातून परतणार आहेत। जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा संपूर्ण कार्यक्रम इथे होणार आहे आणि पंतप्रधानांची सुरक्षा ही अतिशय कडेकोट इथे ठेवली जाते। त्याच्यामुळे सुरक्षेसंदर्भात प्रशासनाने काय तयारी केलेली आहे? कसा बंदोबस्त इथे आहे? तेजल, बघायला गेलं तर इतकी मोठी सुरक्षा जी आहे ती ही सुद्धा कधी पाहिली नव्हती। केंद्रीय सुरक्षा जी आहे ती सुद्धा पुरवण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातून अनेक पोलीस दल आणि सोबतच डॉग स्क्वॉड असेल, बॉम्ब स्क्वॉड असेल ती सुद्धा इथे तैनात झालेली आपल्याला पाहायला मिळते। हा पूर्ण परिसर जो आहे 3 किलोमीटरचा लगतचा जो परिसर आहे त्याला पूर्ण छावणीचं स्वरूप आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, SPG आहे आणि सोबतच सर्व महाराष्ट्र आणि केंद्रातील पथक जे आहेत ते तैनात झालेले आहेत। मी शुभम आपल्याला जरा थांबवते। आपले प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी अनिकेत तटकरे यांच्याशी बातचीत केलेली आहे। ती बातचीत आपण पाहूयात आणि पुन्हा एकदा आम्ही आपल्याकडे येऊ।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। एकूण 8 प्रकल्पांचं या ठिकाणी आज भूमिपूजन, लोकार्पण आणि शुभारंभ केला जाणार आहे पंतप्रधानांच्या हस्ते। याबाबत सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार अनिकेतजी तटकरे आहेत। काय सांगाल, आज पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण होणार। मुंबईच्या एकंदरीत वाहतूक व्यवस्थेमध्ये अभूतपूर्व बदल म्हणा किंवा त्याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या एकंदरीतच सुटसुटीतपणा यावा, येणाऱ्या मुंबईकरांना, चाकरमाऱ्यांना शहराकडे येताना सगळेच रस्ते व्यवस्थित व्हावे याकरता एक हा सागरी सेतू काढण्यात आला, अटल सेतू। त्यामुळे निश्चितच मुंबईकरांचा प्रवास सुखकर होईल आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये होऊ घातलेल्या इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुद्धा येणं जाणं सोयीस्कर आहे। निश्चितच रायगडच्या लौकिकामध्ये दिवसेंदिवस भर पडते। या अटल सागरी सेतूमुळे मुंबई ते रायगड हा प्रवास सुलभ होणार आहे। अंतर काही अवघ्या काही मिनिटांमध्ये गाठता येणार आहे। रायगडच्या पर्यटनाला याचा कसा फायदा होणार आहे? आपण पाहायला गेलं तर रायगड ही तिसरी मुंबई म्हणून आता तिची ओळख बनू लागलेली आहे। सर्वात जास्त औद्योगिकरण असलेलं, नागरीकरण असलेला जिल्हा म्हणून देशामध्ये पहिल्या 5 मध्ये रायगडचं नाव येतं। त्याच्यामुळे निश्चितच पर्यटन दृष्टीने असेल, उद्योग क्षेत्राच्या दृष्टीने असेल, याला मोठी चालना या सर्व दळणवळणाच्या साधनांमुळे निश्चितच निर्माण होईल। निश्चितच तर या अटल सागरी सेतूमुळे रायगडचे उद्योग असतील, पर्यटन असतील, काही व्यवसाय असतील, त्यांना निश्चित याचा फायदा होऊन पर्यटनाला चालना होईल, असं मत जे आहे ते आमदार अनिकेत तटकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केलं आहे। साहिल रायकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल। शुभम, कशा पद्धतीने इथली तयारी करण्यात आलेली आहे आपण आत्ताच पाहिलेलं आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नवी मुंबईमध्ये आणखी कोण महाराष्ट्रातले महत्त्वाचे नेते उपस्थित असणारे, काय माहिती मिळते? तेजल, बघायला गेलं तर हा एक केंद्रीय आणि सोबतच राज्यस्तरीय कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी स्वतः पंतप्रधान जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। सोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच महायुतीमधले सर्व महत्वाचे आमदार आणि सोबतच मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यांच्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे। एकूण 600 व्हीव्हीआयपीची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि 1 लाख आसन व्यवस्था ही जनतेसाठी करण्यात आलेली आहे। जी, यावेळेस मोठ्या प्रमाणात इथे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणारे आपण सांगितलं। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे अर्थातच। दरम्यान हा संपूर्ण कार्यक्रम किती तासांचा असेल, किती वेळ लागणार आहे हा संपूर्ण समारंभ पार पडण्यासाठी? नक्कीच हा एक नियोजित दौरा आहे। 3:30 वाजता जे नरेंद्र मोदी शिवडी या ठिकाणी मुंबईला पोहोचणार आहेत। त्याच्यानंतर लोकार्पण नवशिव MTHL ब्रिजचं झाल्यानंतर ते नवी मुंबईच्या दिशेने निघणार आहेत आणि एकूणच बघायला गेलं तर त्यांचा नवी मुंबईचा दौरा जो आहे तो 2 तासाचा असणार आहे आणि 5 वाजताच्या नंतर जे आहे इकडनं ते निघणार आहे, दिल्लीच्या दिशेने रवाना होणार आहे। जी, यावेळेस ज्या पद्धतीने आपण बघितलं नाशिकमध्ये शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली निघाली होती, तर ज्यावेळेस अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे त्यावेळेस अटल सेतूवरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः प्रवास करणार आहेत का? कारण की ज्यावेळेस समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पार पडलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समृद्धी महामार्गावरनं स्वतः प्रवास केला होता। स्टीअरिंग फडणवीसांच्या हातात होता आणि याची फार चर्चा झाली होती। तर आता सुद्धा पंतप्रधानांच्या हस्ते या अटल सेतूचं लोकार्पण होणार आहे, तर पंतप्रधान स्वतः या अटल सेतूवरनं प्रवास करणार आहेत का? हो, अगदी बरोबर। अटल सेतूवरनं प्रवास ते करणार आहेत। 22 किलोमीटरचा प्रवास करणार आहे अशी आपल्याला माहिती जी आहे। सोबतच बघायला गेलं तर मागच्या वेळेस जसा तुम्ही उल्लेख केला, समृद्धी महामार्गाच्या वेळेस देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये स्टेअरिंग येतं, पण तसं काही इथे होण्याची शक्यता नाहीये कारण की हा जो रोड आहे हा 3x3 असा एक 6 लेनचा हा रोड असणार आहे आणि यावर काही नियम आहेत। ते नियमांचं पालन जे आहे ते स्वतः प्रधानमंत्री करताना आपल्याला पाहायला दिसून येतील। अनेकदा त्यांनी मेट्रोचा प्रवास केला, त्यावेळेस सुद्धा आपण बघितलं की ते स्वतः मेट्रोची त्यांची तिकीट जे आहे स्वतःच्या पैशांनी घेत असतात आणि प्रवास करत असतात। आणि सोबतच पाहायला गेलं तर तिकडनं आल्यानंतर जो एंड पॉइंट आहे अटल सेतूचा, तिकडनं आल्यानंतर 4 किलोमीटरचा अंतर जे आहे ते करणार आहे आणि 4 किलोमीटरच्या अंतराच्या वेळेस त्यांच्या डाव्या बाजूने जे आहेत सर्व भाजपचे कार्यकर्ते आणि सोबत स्थानिक पदाधिकारी आहेत ते त्यांना भेटण्यासाठी तिथे थांबणार आहेत। बरेच असे पॉइंट केले की ज्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या गाडीचा ताफा आणि सोबतच त्यांची गाडीचा स्पीड जो आहे, वेग मर्यादा जी आहे ती कमी होताना पाहायला मिळणार आहे आणि सोबतच
नवी मुंबई, उल्वे आणि रायगड मधील जनतेला जे आहेत मोदी यांचे दर्शन आणि सोबतच भेट घेताना आपण पाहायला बघू शकणार आहोत. जी 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 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अटल सेतूवरचा ताफा हा बघण्यासारखा असणार आहे. तुम्ही या संदर्भातली ताजी अपडेट घेतच राहा, तुम्ही जोडून राहा. तुर्तास आपल्यासोबत जोडलेले आहेत नवी